समितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। भुजबळांनी जीआर मधील काही शब्दांवर आक्षेप घेतला। मुंबईमध्ये मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमितीच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या। ओबीसी उपसमितीची मुंबईमध्ये झालेली बैठक वादळी ठरली। या बैठकीमध्ये भुजबळांनी आक्रमक भूमिका मांडली। भुजबळ बोगस प्रमाणपत्र आणि जीआर मधला मराठा शब्दावरून आक्रमक झाले। भुजबळांनी बैठकीमध्ये काय भूमिका मांडली ते बघूया। मराठा समाजामध्ये बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका। सरकारने काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआर मुळे ओबीसींना फटका बसतोय। मराठा समाजाला मोठा निधी दिला तरीही आता जीआर काढला त्यावर आक्षेप। ओबीसींसाठी कमी निधी दिला जातो त्यावर माझी नाराजी आहे असं भुजबळांनी म्हटलं। सरकारकडून प्रश्न सुटला नाही तर आता कोर्टातली लढाई असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे। माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल, काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे। शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। बैठकीमध्ये बोगस प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी सुद्धा भूमिका मांडली। बावनकुळेंनी मात्र प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। की याच्यामध्ये तुम्हाला अफिडेविट दिलं तर काय, अफिडेविटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी। म्हणजे मी अफिडेविटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेविट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल। दरम्यान भुजबळांनी जीआर बद्दल घेतलेल्या भूमिकेवरून जरांगे संतापले। जरांगेंनी भुजबळांना थेट जेलमध्ये टाकण्याची मागणी केली। मराठा ओबीसी आता कुठेतरी एक होतोय। सरकारचा आणि मराठ्यांचा जरा थोडा कमी रोष होतोय, त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फडणवीसला पुढे छगन भुजबळमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे। नसता त्याला जेलला जाऊन दिलेलं बरं, कारण तुम्हीच बाहेर आणला आणि तुम्हालाच जर तो आता घातक बनणार असला त्याला परत मध्ये गेलेलं बरं, त्याला मध्ये घालवा। नसता फडणवीस साहेबाच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लागू शकतो। जरांगे पाटील काय बोलले, त्यांच्या म्हणण्यावर कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं आहे हे आता राजकीय भाग होईल। त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही, मी समितीचा अध्यक्ष आहे। त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। नोंद नसलेल्या मराठवाड्यामधील सर्व मराठ्यांना गॅझेटच्या जीआर वरून जात प्रमाणपत्र मिळणार असा जरांगे यांचा दावा आहे। मात्र प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदीचा पुरावा हा द्यावाच लागेल असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटले। मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुणबी आहे, सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। नोंद नसलेल्या मराठ्यांना आता बहाणेबाजी करू नका। त्याच्यामध्ये आता हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅझेट, याच्यामध्ये काय म्हटलं आहे, तुम्हाला अफिडेविट दिलं तर काय, अफिडेविटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी। म्हणजे मी अफिडेविटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेविट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल। गुणरत्न सदावर्ते यांनी बावनकुळे यांची भेट घेतली। यावेळी बोगस प्रमाणपत्र दिली तर कोर्टात जाण्याचा इशारा सदावर्ते यांनी दिलाय। मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो अमुक होतो, तर बळी पडून जरांग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे। मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत केलेले आहे।
दरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमधील कार्यक्रमासाठी येताना आणि जाताना एकत्र प्रवास केला. दोघे एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात भुजबळांनी फडणवीसांचं कौतुक सुद्धा केलं. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतलेले मुख्यमंत्री असं भुजबळ यांनी म्हटलं. आपने जब लेटर हमारा गया तो सामने से खुद उन्होंने पूछा कि कब करना है, मैं आ रहा हूँ, इसलिए मैं कहा. और हमारे जो है महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास घेणारे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब. तर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे. वकील राजसाहेब पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले. कोर्टाने काही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घ्या असा कॅव्हेटमध्ये उल्लेख आहे. तर हैदराबाद गॅझेटच्या GR नंतर आता सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. 2 दिवसांमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. हैदराबाद गॅझेटमधील नोंदी कशा तपासायच्या याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक बाबी: अर्जदार पूर्वजांच्या वास्तव्याचा तपशील, शाळेचा दाखला, नोंदणीकृत कागदपत्र किंवा वीज बिल, ग्रामपंचायत दाखला, महसुली दस्त किंवा इतर कोणतंही शासकीय कागदपत्र, शिंदे समितीनं ठरवून दिलेली कागदपत्र, प्रतिज्ञापत्र. ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी 2.5 तास चर्चा झाली. ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकांच्या वाटाघाटीची ही पहिली बैठक झाली आहे. कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये ही पहिली राजकीय बैठक झाली आहे. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का, याकडे आता लक्ष असेल. उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पहिली राजकीय बैठक पार पडली. दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधूंमध्ये पहिल्यांदाच युती संदर्भात 2.5 तास स्वतंत्र चर्चा झाली. राजकीय चर्चा सुरू झाली आहे का? ही पहिली अधिकृत बैठक नाही. 2 तास नाही, 2.5 तास. ठाकरे बंधूच युतीवर निर्णय घेणार आहेत. त्यानंतर पक्षातले नेते पुढचा प्लॅन अंमलात आणतील. कोणत्या मुद्द्यावर युती करायची यावर चर्चा झाली. कोणत्या मुद्द्यांवर अडचणी असतील यावर देखील चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. तर दुसरीकडे मनसेची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करण्यात येणार आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील. राजकीय नेते असले तरी ते भाऊ आहे. मावशींनी त्यांना सांगितलं, पण त्या मावशींनी ती अशी बोलता आलं नाही मला आणि नीट तुला भेटता आलं नाही, तर तू पुन्हा ये मला भेटायला आणि लवकरात लवकर ये. त्याच्यामुळे काल परवा गणपती विसर्जन झाल्यावरती आज माननीय उद्धवजी शिवतीर्थावर गेले आणि त्यांनी कुंदा मावशींची भेट घेतली. खूप वेळ गप्पा मारत होते. ते त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहीत नाही. त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहीत नाही. आता राजकारणात त्यांच्या पटाला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना, अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे. अजून काय पाहिजे?
तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती, त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ असं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की तुम्ही दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा नक्की आम्हाला आनंद आहे. एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायची, त्याबरोबरच आम्हाला दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल. आता ह्या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते. त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी मिळाली आहे. 2 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा इथे होईल. राज ठाकरे दसरा मेळाव्यासाठी जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानामध्ये होणार आहे. दसरा मेळावा आमचा पण बघा किती पॉवरफुल होतो तो. आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय. तो देखील लाखो लोकांचा होईल. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय, आम्ही महायुतीवर फोकस करतोय. दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपड करतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. काही जणांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल होते असं रोहित पवारांनी म्हटले. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. आजारी असल्यामुळे हे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयानं दिली आहे. दरम्यान काल वरळी डोममध्ये पार पडलेल्या बैठकीला देखील अजित पवार अनुपस्थितच होते. कालची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली. महिला IPS सोबतच्या वादानंतर अजित पवार अडचणीत सापडले. कुरडू गावातल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात अजित पवार आणि महिला IPS अधिकाऱ्यासोबत फोनवरून संभाषण झालं होतं. याच वेळी अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवलाय. कधी कधी एखाद्या ठिकाणची खरी परिस्थिती तिथले अधिकारी निदर्शनास आणून देतात असंही मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवारांनी या प्रकरणाबद्दल आधीच स्पष्टीकरण दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो. मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात. त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे. देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही. SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात. देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे. रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा. काय सांगतात ते आम्हाला? हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात. हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे. सत्तेनं तुम्हाला नेता बनवलाय, तुम्ही लोकनेते नाही आहात. दरम्यान महिला IPS सोबतच्या वादाच्या प्रकरणात अजित पवारांची मीडिया ट्रायल केली जात असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तर कुरडू प्रकरणात झालेला गोळ अजित पवारांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. याबद्दल स्वतः अजित पवारांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरी सुद्धा जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते हे मात्र नक्की. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य करत मंत्री गणेश नाईकांनी शिंदेंना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं. गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी ठाण्यात महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिवचलंय.
नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यात सुद्धा मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा गणेश नाईकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यामध्ये युतीचा आग्रह धरला आणि युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर युतीला विरोध करणारा मी पहिला असेल, असंही गणेश नाईक म्हणाले. भाजपच्या या बैठकीत आमदार निरंजन डावखरे, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि काही माजी नगरसेवक तसंच प्रमुख कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. गणेश नाईकांच्या या पवित्र्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलं. गणेश नाईकांच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदेंनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. आम्ही काम करू आणि ठाण्यात महायुतीची सत्ता आणू, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. तर ठाण्यात गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवतील असा टोला यावर संजय राऊतांनी लगावला. असं गणेश नाईक म्हणाले, मी ठाण्यात सत्ता आणून देणारच असाही दावा त्यांनी. आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही. आम्ही कार्यकर्ते, खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल. तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत, क्रांती. ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन, नेपाळ स्टाईल. एक लक्षात घ्या, गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही. एखाद्या व्यक्तीनं कोणाच्या तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या, याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी